नमस्कार. सर सलामत तो पगडी 50 ही जुनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल. कुंडलीतही हेच तत्व लागू होते, कारण तुमच्या कुंडलीचा लग्नेश म्हणजे तुमच्या लग्न राशीचा स्वामी जर मजबूत असेल तर तुमची विचारशक्ती, निर्णय क्षमता, संवाद कौशल्य, आरोग्य आणि जीवनाची दिशा मजबूत होते. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं जातं की कुंडलीत कितीही दोष असले तरी जेव्हा कुंडलीचा लग्नेश चांगला असतो तेव्हा कुंडलीची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारू शकते. तर आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत, मिथुन आणि कन्या राशीबद्दल. मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी येतो बुध ग्रह. तुम्हाला बुध ग्रह चांगला ठेवण्याची फार गरज आहे. तर आज आपण बोलणार आहोत मिथुन आणि कन्या राशीबद्दल, कारण या दोन्ही राशींचा स्वामी ग्रह बुध येतो. या लोकांनी सर्वप्रथम आपला बुध ग्रह चांगला ठेवला पाहिजे. तुमचा बुध कोणत्या भावात आहे, कोणत्या राशीत आहे यासाठी नंतर वेगवेगळे उपाय असतातच, पण आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे जे कोणत्याही मिथुन आणि कन्या राशीच्या व्यक्तीला उपयोगी पडू शकतात. याच्यामध्ये आपण काही आध्यात्मिक उपाय बघणार आहोत, काही सायन्स बेस्ड उपाय म्हणजेच लाईफस्टाईल चेंजेसवाले उपाय बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला उपाय आहे श्री गणेशाची उपासना करणे. बुध ग्रहाचा संबंध हा बुद्धिमत्ता, विवेक आणि शिकण्याच्या क्षमतेशी येतो आणि श्री गणेश ही बुद्धीची अधिपती देवता मानली जाते. त्यामुळे दररोज गणपती अथर्वशीर्ष किंवा ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करण्याने तुम्ही तुमचा बुध ग्रह मजबूत करू शकता. याच्यानंतरचा उपाय आहे बुध ग्रहाचा बीज मंत्र. ओम ब्राम ब्रीम ब्रोम सह बुधाय नमः हा बीज मंत्र आहे बुध ग्रहासाठी. रोज कमीत कमी 11, 21 किंवा 108 वेळा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, काही काम करत असाल, तुम्ही कुठेही असा, तुम्ही तुमच्या बोटामध्ये जप काउंटर ठेवू शकता आणि या मंत्राचा जप करण्याने तुमचा बुध ग्रह चांगला होऊ शकतो. याच्यानंतरचा उपाय आहे बुध हा ज्ञान आणि शिक्षणाचा कारक आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना मदत करू शकता. पुस्तके, वह्या किंवा शैक्षणिक साहित्य तुम्ही दान करू शकता. याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे खोटे बोलणे टाळा. बुध हा वाणीचा ग्रह आहे. जास्त खोटं बोलण्याने, अफवा पसरवल्याने किंवा फसवणूक करण्याने बुधाची सकारात्मकता कमी होते आणि याच्यामुळे तुमचे निर्णय चुकू शकतात. याच्यानंतरचा उपाय आहे हिरव्या वनस्पतींची सेवा करा किंवा झाडे लावा, त्यांची काळजी घ्या. हिरव्या वनस्पती दान करा, गिफ्ट करा. हिरवा रंग बुधाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे जेव्हा पण कधी शक्य असेल तर तुम्ही भेटवस्तू म्हणून एखादं रोप दान करू शकता. रोज झाडांना पाणी घालण्याने बुध ग्रह चांगला होतो. नंतरचा उपाय सायन्स बेस्ड आहे. दररोज नवीन काहीतरी शिका. बुध ग्रह म्हणजे तुमची शिकण्याची क्षमता, तुमची बुद्धी, बिझनेस. संशोधन असं सांगतं की सतत शिकत राहणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूची कार्यक्षमता अधिक काळ चांगली राहते आणि त्याचबरोबर बुध ग्रहही चांगला होतो. त्याच्यानंतरचा उपाय आहे वाचनाची सवय लावा. रोज किमान 20 मिनिटे तुम्ही पुस्तक वाचा. पुस्तकं, लेख, संशोधन किंवा चांगलं साहित्य काही वाचा. याच्यामुळे तुमची विचारशक्ती विकसित होते. इनडायरेक्टली तुम्ही तुमचा बुधग्रह मजबूत करत. तरचा उपाय आहे ब्रेन एक्सरसाइज करा. ब्रेन एक्सरसाइजमध्ये कोणत्या गोष्टी येतात? पझल्स म्हणजे कोडी सोडवा, सुडोकू खेळू शकता किंवा तुम्ही बुद्धिबळ खेळू शकता. मेमरीवाल्या गेम्स खेळा. हे बुधच्या गुणांना चालना देतात. त्याच्यानंतरचा उपाय ऐकून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल, पण पुरेसं पाणी आणि योग्य झोप याच्यामुळे तुम्ही बुधग्रह ठीक करू शकता. शरीरातील पाणी कमी होते किंवा झोप अपुरी होते याचा थेट परिणाम तुमच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवरती होतो आणि जर आपण बुधग्रहाचा संबंध बुद्धीशी जोडतो तर तल्लख बुद्धीसाठी शरीरही तितकंच निरोगी असणं गरजेचं आहे. याच्यानंतरचा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय आहे की जास्त बोलण्यापेक्षा जास्त ऐकण्याची सवय वाढवा. ज्या व्यक्तीचा बुध मजबूत आहे ती व्यक्ती जास्त बोलत नाही तर जास्त ऐकते. ज्यांना समजलं असेल ते हा उपाय नक्की करतील. याच्यानंतरचा उपाय आहे रोज डायरी लिहायची सवय लावा. दररोजचे विचार, योजना, निरीक्षणं लिहा. याच्यामुळे तुमचे विचार अधिक स्पष्ट होतात. वेळेचं नियोजन करा. बुध हा व्यवस्थापनाचा ग्रह आहे. टू डू लिस्ट बनवा, म्हणजे रोज तुम्ही कोणती कामं करणार आहात, दिवसाचं नियोजन कसं आहे हे लिहायला सुरुवात करा. तुमचा बुधग्रह मजबूत होईल. गॉसिप किंवा निरर्थक चर्चा टाळा. इतरांविषयी गप्पा मारण्यापेक्षा बुधाची ऊर्जा ही ज्ञान वाढवण्यासाठी वापरा. याच्यानंतरचा उपाय आहे कमीत कमी 2 भाषा तुम्हाला बोलता आल्या पाहिजे, त्यांचा वापर करता आला पाहिजे. कारण भाषा, लेखन, सार्वजनिक वक्तृत्व, मार्केटिंग किंवा स्किल्स बुध ग्रहाला वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य फार आवडतं.
त्यामुळे शक्य तितक्या नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. तर मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांना स्वतःला मजबूत करण्याचा सर्वात महत्त्वाचा आणि सोपा मार्ग एकच आहे की तुम्ही तुमचा बुध मजबूत करा. मजबूत बुध म्हणजे तीक्ष्ण बुद्धी, प्रभावी संवाद, योग्य निर्णय आणि प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता. तुम्हाला जर तुमच्या कुंडलीचं संपूर्ण विश्लेषण करायचं असेल तर इथे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही तुमचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण लिहून पाठवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रिप्लायचा मेसेज येईल. फी किती आहे, तुम्ही कधी फोन करायचा आहे, या सगळ्या गोष्टी त्या मेसेजमध्ये लिहिलेल्या असतील. आणि खूप जास्त लोक फोन मेसेजेस करत असल्यामुळे कदाचित तुमच्या मेसेजला रिप्लाय यायला वेळ लागू शकतो. तुम्हाला कमीत कमी 24 तास वाट बघावी लागेल. त्याचबरोबर तुम्हाला फोन करण्याची वेळ ही कदाचित 4 दिवसांनी, 8 दिवसांनी सुद्धा मिळू शकते. या गोष्टीची नक्की दखल घ्या. अशाच प्रकारच्या ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.